नमस्कार श्रोते हो. मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या उपक्रमात मी डॉक्टर रोहिणी सुरू आपले मनापासून स्वागत करते आहे. आज मी आपल्याला सतीश बर्वे लिखित वेटिंग लिस्ट या कथेचं अभिवाचन करत आहे. ऐका हां. गेल्या आठवड्यात रोजच्यासारखं सकाळी चालायला बाहेर पडलो. वळणावरच्या एका सोसायटीच्या आवारातील मेन गेटच्या बंद दरवाजातून एक आजी आजोबा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला हात हलवून काहीतरी बोलत होते नेहमीसारखे. हे दृश्य रोजचंच होतं माझ्यासाठी. आज मात्र न राहून मी सोसायटीच्या सिक्युरिटीवाल्याकडे त्या आजी आजोबांची चौकशी केली. त्यांच्या बोलण्यातून थोडी माहिती कळली, पण त्याचे काही शब्द मात्र फार धक्कादायक वाटले मला. तो म्हणाला, क्या बोलूं साहब, बुड्ढा बुड्ढी कब से वेटिंग लिस्ट पे है, पर उनकी टिकट भगवान कन्फर्म ही नहीं करता. आजोबाचे वय 95 आणि आजीचं वय 90. वृद्धत्वाव्यतिरिक्त कसलाही आजार नाही. 4 खोल्यांच्या 2 फ्लॅटमध्ये आजोबांची मुलं, सुना, नातवंडे असा मोठा परिवार राहत होता. घरात 2-3 नोकर मंडळी, सगळे आपापल्या जगात व्यस्त. आजोबा आजींशी बोलायला पुरेसा वेळ नाही कुणाकडे. बिचारे दोघे दिवसातला बहुतेक वेळ मेन गेटच्या आसपास उभं राहून किंवा खुर्चीत बसून घालवत असत. आज रविवार आहे. थोडा निवांत होतो मी. तिथून चालत असताना काय मनात आलं कुणास ठाऊक, पण सरळ गेटच्या ग्रिलमधून आत हात टाकला आणि आजोबांशी हस्तांदोलन केले. जुग जुग जिओ मेरे लाल. डोळे पुसत आजोबांनी आशीर्वाद दिला आणि मी रडवेला झालो. ओ विद्याबेन, देखो डिकरा आ गया है बात करने. 4 शब्द ऐकण्यासाठी असुलेल्या विद्याबेन लगोलग खुर्चीवरून उठल्या. आजोबांशी बोलताना कळलं की ते मूळचे भावनगरचे असणारे आजोबा लग्न झाल्यावर मुंबईत आले व्यवसायाच्या निमित्ताने आणि मग इथलेच झाले. नामवंत जवाहीर म्हणून हिरे बाजारात त्यांनी नाव मिळवलं. मोठं बस्तान बसवलं. हिरे निर्यातीतील एक अग्रगण्य संस्था अशी ख्याती पण मिळवली. आजोबांचे 2 मुलगे आज त्यांच्या हिऱ्यांचा व्यवसाय सांभाळतात. घरात सगळी सुखं दिमतीला आहेत, पण 4 आपुलकीचे शब्द बोलायला मात्र वेळ नाही कुणाकडे. आज घरोघरी दिसतं ते चित्र आजोबांच्याकडे देखील दिसलं. आईवडिलाच्या रूपात असलेल्या ह्या कोहिनूर हिऱ्यांची देवाकडे निर्यात मात्र अद्याप होत नाही, ह्याचा खेद आजोबांच्या मुलांना कदाचित होत असावा, जो त्या सिक्युरिटीवाल्याच्या बोलण्याकडे पाहून मला वाटलं. मी आजोबांना जगण्याचं बळ देण्यासाठी म्हणून म्हणालो की येणं जाणं कोणाच्या हातात नसतं हे ठाऊक असूनही आपण आपल्याच माणसाकडून दुरावत जातो. त्यांची आवश्यकता आणि उपयुक्तता कमी झाली म्हणून का त्यांनी खस्ता खाऊन आपल्याला मोठं केलेल्या आपल्या जगात त्यांना आता कोपऱ्यातसुद्धा जागा राहिली नाही म्हणून. उंच डेरेदार वाढलेल्या आणि सुखसमृद्धीच्या फळांनी लगडलेल्या वृक्षाने हे विसरू नये कधीच की आपण आज जे काही आहोत ते मुळांमुळेच, जी अजूनही वादळ वाऱ्यांची तमा न बाळगता खोलवर जमिनीत रुजून आपलं संरक्षण करत आहेत. आजोबा डोळे पुसत म्हणाले कि तू समझ गया, लेकिन मेरे अपने कब समझेंगे. मी निशब्द झालो. आजोबांच्या जखमेवरची खपली उगाच काढली असं मला वाटलं क्षणभर. पण अचानक काय झालं कोणास ठाऊक, वातावरणात एकदम उत्साह झाला. आमचं संभाषण आजोबाच्या नातवाने घरातून ऐकलं होतं आणि तो धावत बाहेर आला आणि माझे हात हातात घेऊन म्हणाला, मैं आज तक जिस चीज़ को ढूंढता था वो चीज़ मेरी ही अपनी है और मेरे जन्म से मेरे ही घर में है. इसका एहसास आज आपने मुझे दिया. कल से नया सूरज आएगा दादा दादी की ज़िंदगी के आसमान में, यह मेरा वादा है आपको. सिक्योरिटी गार्ड जो आपसे बोला वो भी मैंने सुना था. अभी दोनों की टिकट और कई साल वेटिंग लिस्ट में ही रखने के लिए मैं हर तरह प्रयास करूँगा, क्योंकि उनके प्यार, ममता और आशीर्वाद के स्टेशन से ही मेरे जीवन की बुलेट ट्रेन गुजरना चाहता हूँ मैं. धन्यवाद. आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.